आता तुम्ही करताय का? सुरू आहे. ओम शांति। बहुत बहुत धन्यवाद आदरणीय सन्माननीय राजयोगी तपस्वी आमचे गुणगौरव किती करावे तेवढे कमीच आहे। आमच्या सुजाता दीदी ज्या वेळेला एक बाई पुढे येते, बाकी त्यांच्या माता कुठे गेले? बाई ये ना पुढे। ज्यावेळेला त्यांना स्टेटस पाहत असताना अचानक सुभाषबाईंचे त्यांचा अतिशय नजीकचा संबंध होता, परिचय होता आणि माझाही परिचय होता। असंच कोरेगाव सेंटरला आमची भेट झाली आणि त्यांना गाडीतून त्यांचं कॉलेजजवळ काहीतरी घर आहे त्या घरापाशी मी सोडलं। जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्यांचं गाव नागझरी, परंतु इथं कोण त्यांचं आजोबा मामा इथं असतात आपल्या वरलाकडं। तशा आमच्या सुजाता दीदी बघा त्यांना निगडीचा समाचार कळाला तेवढा इतका आनंद झाला एवढ्याशा गावामध्ये राहत आहे। अशा सुजाता दीदी आनंद झाल्यानंतर म्हणजे काय मदत असेल तर मला सांगा म्हणलं, बांधकाम चालू आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी सिंहाचा वाटा आपल्या निगडी सेंटरला तर परवा त्यांनी येऊन गेल्या, परंतु जरा तारखेमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली थोडीशी, त्यामुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत। परंतु परवा येऊन आपला ब्रह्माभोजनचा प्रसाद स्वीकार करून गेला आणि कालच त्या पुण्याला जाणार होत्या। फक्त तुमची सर्वांची भेट झाली होती, फक्त त्यांची दृष्टी आणि तुमची भेट घेण्यासाठी त्या आज त्यांना विनंती केली की उद्या सकाळ तुम्ही या। कालचा प्रोग्राम त्यांनी कॅन्सल केला आणि आपल्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचल्या। जरा पावसामुळे विलंब झाला, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तरी पण वेळात या ठिकाणी उपस्थित झाल्या म्हणून मी देवता माताला विनंती करतो की गुलदस्ता देऊन त्यांचा सन्मान करावा, स्वागत करावा, सत्कार करावा, अभिनंदन करावं। अशा महान मूर्ती महान असते आपल्या निगडी भूमंडला त्यांचं काय आपलं शिवपुष्प ब्रह्मामध्ये जो भूकंप झाला, साऱ्या विश्वामध्ये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की भूकंप चालू असताना त्यांची मुरली ते थोडक्यात आपला म्हणजे तोही अनुभव सांगतील। पुऱ्या वर्ल्ड मध्ये झाला आणि त्यांचे ते शब्द मुरलीचे शब्द, मुरली चालू असताना कसा भूकंप झाला आणि बाबांच्या मुलाला केसाचाही धक्का लागलेला नाही। माताजी पुढे तुमच्या या की पुढे आणि कोण या
पुढे या की भाऊ बापू तुम्ही या पुढे या. त्याला तिला स्वागत करा त्यांचे. तुम्ही बाई इथे बसा. इथे बसा. बघा किती स्नेह, किती प्रेम आहे, किती आस्था आहे. चला मी आपण विनंती करतो, आप्पा बाईंचं पुष्प देऊन स्वागत करा. मोठा फोटो काढा. टाळ्या वाजवा सर्वांनी. बसा पैसा बसा. माताजींना मी उठा, माताजी तुम्ही उठा. त्यांचा या ठिकाणी सन्मान और सत्कार होते. आपल्या वतीने सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा असे विनंती. ओम शांती, ओम शांती. बसा बसा बसा. आता मी सुजाताबाईंना विनंती करतो की आपला अनुभव थोडा सर्व ओम शांती. माहिती गरज आहे का? ओम शांती. ओम शांती. बाबां मराठीला बाबांच्या सगळ्या देवदूतांचे परिष्ठांचे मनापासून आभार आणि हृदयापासून माफी मागते, कारण मला 6 वाजता तिथे पोहोचायचं होतं, परंतु पाऊस खूप असल्यामुळे वेळ झाला आणि तुम्ही सगळ्यांनी एवढी माझ्यासाठी वाट बघितली, त्याच्यासाठी खूप धन्यवाद. प्रथम बापदादा, ब्रह्मामा आणि शिवपिताचे अनंत पदंगुण आभार आभार आभार. आता एवढ्या श्रेष्ठ परिस्थितीच्या समोर मी काय बोलणार? मी तर तुमच्याकडून शिकणार, तरी पण थोडंसं माझं ज्ञान अजून मी त्याला पॉलिश करते म्हणूया. तर प्रकृती जीत आपल्याला बाबा बनवत असतात. तुम्ही खूप सगळे श्रेष्ठ आहेत की इतके सकाळी सकाळी टाइम काढून येता. बाबांनी सांगितलेले 4 मुख्य स्तंभ आहेत. आपण ब्राह्मण जीवनातले शुद्ध अन्न, ब्रह्मचर्य, दिव्य गुणांची धारणा आणि सत्संग. मनुष्य सत्संग करत आहेत आता दुनियामध्ये, पण त्यांना माहितीच नाही की अजून सत्यापर्यंत पोचलेच नाहीत. आणि आपलं परम भाग्य आपण सत्यापर्यंत पोचलो. मला फक्त 10 मिनिटं आहेत ना, 10 मिनिटं 10 ते 15 मिनिटं. हां, मग मी थोडंसं शॉर्टमध्ये सांगते. अनुभव तर प्रचंड आहे. 13 वर्षामध्येच मोठी गाथा भरेल एवढा त्या प्राणेश्वरचं आणि ब्रह्मामाचं इतके किती सांगू, शब्दच कुठे कमी पडतील एवढे त्याचे खूप खूप अनुभव. मी अतिशय प्रेम करणारी गणपती बाप्पावरती आणि लक्ष्मीवरती. तर खूप वेळा मला ते सुरुवातीला ज्ञानामध्ये आले मी 2013मध्ये, तेव्हा मला हे ज्ञान काही समजत नव्हतं आणि पण आवडतही नव्हतं. जेव्हा कोर्स सुरू झाला तेव्हा मला माझ्या कानामध्ये श्रीकृष्ण आणि गणपतीची आरती, लक्ष्मीची आरतीच गुंजायची. तर मला वाटायचं की हे आपल्या काय कामाचं नाही, आपल्याला काय डोक्यात उतरणार नाही. परंतु मैत्रिणींच्या बरोबर गेलेली कोर्स करायला, पण ते इतरांच्या बरोबर राखावं लागतं ना, म्हणून त्याची मग कशी तरी घसरुटून मुलांना अभ्यास करायचा नसतं ना, तरी पण आईला माहिती असतं त्याचं महत्त्व. आईला आपली कशी तरी त्याची समजदारी पुरेशी होईपर्यंत आई ओढत असते. तसं आपलं मैत्रिणीचा मान ठेवण्यासाठी, नाहीतर मैत्रिणी नावं ठेवतील ना, आणि हिला टॅक्सीचे पैसे नसतात भरायचे, चिंगूस आहे म्हणून येत नसेल असं म्हणून कोर्स केला. 4 जणींचा ग्रुप होतो. आमच्या घरापासून सेंटरला जाईपर्यंत टॅक्सीचा खर्च, आमच्या घरापासून टॅक्सीने सेंटरपर्यंत जाईपर्यंत 500 रुपयाचा खर्च येतो टॅक्सीला. त्याच्यामुळे एकटं तर कोणी जाणार नाही आहे, म्हणून साठी आम्ही 4 जणींचा ग्रुप बनवतो टॅक्सीमध्ये. मग ते डिवाइड होतं, तर मग ठीक राहतं ना. मग कसा तरी घसरत कोर्स केला. डोक्यात काही चढत नव्हतं, कारण ह्या आरत्या आणि लहानपणापासून ज्ञानेश्वरी वगैरे वाचलेलं. वारकरी संप्रदायाचा अभ्यास, गोंदावलेकर महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा सगळ्यांच्यावर अतिशय प्रेम. भगवंताच्या शोधामध्ये 5 गुरु करून झालेले.
कॉलेजमध्ये असताना, नर्सिंग कॉलेजमध्ये असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी भेट दिलेली आहे महाराष्ट्राच्या देवाच्या भेटीमध्ये. त्याच्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये पण अभ्यास शिकला, प्राणकिलन पण, नंतर इस्कॉनमध्ये पण बऱ्याच वेळा नाच केलेला आहे ते हरे कृष्णाचा. आणि नंतर अनुग्रह घेतलेला स्वस्वरूप संप्रदाय नानिकचे नरेंद्र महाराज, त्यांचा कानमंत्र पण घेतलेला, दीक्षा घेतलेली. तो सगळा मंत्र वगैरे खूप मोठी सुंदर कहाणी आहे. बाबांनी तिथून कसं उचललं ते अतिशय सुंदर अनुभव मी परत एकदा व्यवस्थित शेअर करेन. आता समयच्या मध्ये मी शॉर्टमध्ये फक्त सांगते की ज्ञानामध्ये आल्यानंतर ज्ञान काही समजत नव्हतं, राजयोगा तर बिलकुल समजलं नाही. फक्त एक शब्द जेव्हा कानावरती पडला की तुम्हा जीवांचा पिता शिव परमपिता परमात्मा आहे आणि तुम्ही देवी देवतांच्यावर एवढं अपार प्रेम करता, पण ते तुमच्यासारखेच होते, पण ते सद्गती आणि सद्बुद्धी नाही देऊ शकत. हे फक्त शिव कानावरती पडलं की खूप तेवढ्या वेळापुरता काही क्षणापुरता आनंद झालेला, हृदयामध्ये असं एकदम शांत आणि भरून आलं की सेकंद दुसरा लेसन असतो राजयोगाचा तेव्हा, पण ते 1 सेकंद पुरतंच राहिलं, परत ते तसंच तिकडून क्लास सुरू व्हायचा आणि आमच्या कानात दुसरं ते देवी देवताचंच गुंजायचं. क्लास पण ऐकायला येत नव्हता, नीट समजायचंच नाही, त्यामुळे तिथे लक्ष लागलं नाही राजयोगा करताना. त्याच्यानंतर परत आता माझ्या ग्रुपमध्ये असलेल्या 2 जणींना थोडं आवडायला लागलेलं, मग ते मुरलीला जायला लागतं. मग सांगितलं टीचर सिस्टरने की मुरली ऐकायला यायला लागतं, त्याच्याशिवाय पुढचं तुम्हाला काय कळणार नाही. तर आता मला तर जायची इच्छा नव्हती, कारण मला राजयोगाचं समजलं नव्हतं, तर तिथं प्रेम होतं निर्माण होतं, तर मुरली तर लांबच की. आता परत तेच मैत्रिणीनं नको म्हटलं की त्या निंदा करणार, म्हणणार चुंबूसाई येणार नाही. मग आपलं कसं तरी हा म्हणायचं आणि असं जबरदस्तीनं मारून म्हणतो गणपती म्हणतात ना, तसं आपलं मुरलीमध्ये जाऊन बसायचं मैत्रिणींच्या बरोबर. मुरली सुरू झालं की आमचं तेच श्रीकृष्ण अष्टकम कानात गुंजायला सुरुवात होणार, पसायदान कानात गुंजायला सुरुवात होणार, ज्याच्यावरती माझं अतिशय प्रेम, ते सगळं आमचं तिथंच जमीन निघून जाणार, डायरेक्ट भक्तीमध्येच मन जाणार माझं. इकडं मुरलीच उभं आहे. फक्त काय झालं, मुरलीमध्ये घसरेतून चालून गेली, पण त्या बापाला यायचंच होतं मला. त्याला माहिती आपली योग्यता काय, आपल्याला काहीच कळत नाही तसं. पण 4 महिन्यानंतर काय झालं, जबरदस्तीनं कधीतरी आठवड्यातून 1-2दा जायचो. मला काही कळत नव्हतं, प्रेम निर्माण नव्हतं झालं, फक्त ह्या माहोलमध्ये येऊन बसत होते मी, एवढंच. आणि तो बाप मला बघत असेल, बाकी मला काही कळत नव्हतं. पण असे करत 4 महिने असं आठवड्यातून 1-2दा जायचं, परंतु टॅक्सीचा खर्च जास्त असल्यामुळे फक्त त्या माहोलमध्ये जाऊन बसल्यामुळे काय झालं, मला अमृतवेलेमध्ये जाग यायला लागली अचानक. मी अशी मस्तपैकी व्यवस्थित झोपणारी 7 वाजेपर्यंत डाराडोर, पण नंतर मुरलीमध्ये जाऊन मला अमृतवेलेमध्ये जाग यायला लागली. अशी 4 वाजता वगैरे झोप अचानक उघडायची, तर मला काही कळायचं नाही. पण मी म्हटलं चला, गुरुवरती अतिशय प्रेम होतं, गुरु तो जप हे घेतलेला ना, त्या जपाचा जोपर्यंत मंत्राचा जोपर्यंत जप होत नाही तोपर्यंत पाणी पण नव्हती पेत, भक्तीमध्ये पण असेच होते नियम. तर मला ते असं वाटायचं की आता जाग आली तर आपण ते उरकून घेऊ ना भक्तीचंच, म्हणजे आपण सकाळी उठले लवकर नाश्ता पाणी सुरू होईल असं मन चाललं. मग आता बाबा मला उठवायचे अमृतवेलेमध्ये, तरी पण मी ते गुरुमंत्राचा जप करत बसायचे, सोहम सोहम सोहम. मग ते बाबांनी बघितलं, परत बाबा म्हणाले असतील काय करू मी आता दगडाला, मी ब्रह्मावर प्रेम करते. तर परत असंच चालू असायचं, मग असंच व्हायचं. मग एक दिवस काय झालं, आम्ही व्यवस्थित नॉनव्हेज खाणारे, व्यवस्थित म्हणजे अगदी इथपर्यंत मस्तपैकी. कुठं पण जायचं असं तर फोन करून सांगणार, कोणी येणार नाही, आपल्याला ते पाहिजे. कारण आपल्याला त्या गोष्टींना पाळलं जातं ना, प्राण्यांना, कोंबड्यांना आणि ते जनावरांना, शेरड्या वगैरे सांगितलं पण जातं आपल्याला लहानपणापासून की ते खाल्लं तर शरीर स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे तिथं गेल्यावर तर अजूनच व्यवस्थित, तिथं तर एकदम जिवंत असं मारलेलं नाही, जिवंतच मिळतं. आपण सांगायचं ते कापून देतात समोर तिथे परदेशामध्ये. असं करून ते मुरली ऐकायला चाललेलं, अमृतवेल्यामध्ये उठायला चाललेलं. आणि मग 4 महिने झालेले ज्ञानामध्ये येऊन, आणि एक दिवस अचानक मस्तपैकी मासे बिशे जिवंत मासे आणतो तिथे समोर निवडायचे असतात, ते प्रकार असतात महागात असे सुंदर. आणि मासे खाऊन झोपलेली. आणि आमच्या तिथं अतिशय शिस्तबद्ध, म्हणजे परदेशात असल्यामुळे भांडणं वगैरे होतात, भांडायला जातात लोक. त्यामुळे त्या आमच्या सिस्टर आहेत, त्या सिनियर होत्या वयाने, गृहस्थीच होत्या. पण मी अशी एवढी जवान, माझी 2.5 महिन्याचं बाळ होतं, 2.5 वर्षाचं मी ज्ञानामध्ये गेले तेव्हा. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला मला काय सांगितलं, कारण त्यांना पहिली अनुभव होती की भांडायला गेली लोक, असं पहिल्या वेळेला सांगितलं की असं आणलं तसं. तर ते म्हणाले, त्यांनी विचार केला की आपण ही जवान आणि सेन्सिटिव्ह मॅटर असतात, पुरुष मंडळी भांडायला वगैरे जातात त्यांच्यावर. तर त्यांनी मला काय सांगितलं, त्यांनी बाबावरती सोडून दिलं
की मला नुसत्या मुली ऐकायला बोलवायचे, बाकी कुठलीच धारणा सांगितली नव्हती. मग असं करत करत मी मासे खाऊन झोपलेली मस्तपैकी आणि 2:15 मला जाग आली. जाग आल्यानंतर माझं स्वास्थ्य एकदम मस्त होतं, परंतु मला असं वाटलं की मला खूप उलटी येते, म्हणून मी बाथरूममध्ये गेले. तर असं झालं की लहानपणापासून 30 वर्षापर्यंत किती खाल्ला असेल कचरा, पापाचा बोजा प्रत्येक नसामध्ये बसला असेल तो सगळा काही साफ. म्हणजे अशी उलटी कधीच नाही जीवनामध्ये माझ्या. अशी उलटी काय अशी गेली जी वाकली येते काय शांतच व्हायला तयार नाही. ताप नाहीये, तब्येत खराब नाही, काही नाही. इतकी उलटी झाली आणि 2-3 मिनिटांनी परत शांत झाले. मी परत बाहेर आले, बघितलं तर आता मी नर्स आहे त्यामुळे मला माहिती आहे नाडी ब्लड पेस्ट वगैरे सगळं बघितलं तर सगळं ठीक आहे. म्हणजे काय प्रकार आहे असं. आता रात्री जेवढं कोणाला जाग करणार. अशी बसले होते, घाम वगैरे काही नव्हतं, फक्त पोट साफ झालं, भयंकर उलटी. येऊन बसले. आता म्हटलं घरात बघितलं तर 2:15 झाले. म्हटलं उठवणं शक्य नाहीये. अशी बसली आणि आता म्हटलं झोपावं, सकाळी सांगूया की अशी अशी उलटी जाईल म्हणून. अशी बसले, समोर ब्रह्मा बाबा उभे. पांडव भवनमधले हिस्ट्री हॉलमध्ये जे उभा फोटो आहे ते ब्रह्मा बाबा उभे. मला माहिती नाही हे ब्रह्मा कोण आहे, कारण आमच्या सेंटरमध्ये फक्त पृथ्वीचा गोळा, तेच बाबा असेच नुसतं तोंड आणि तो पृथ्वीचा गोळा असतो ना, आणि वरती बाबांची किरणे, तेवढाच फोटो मी ज्ञानामध्ये आल्यापासून बघत होते. तिथे उभा फोटो वगैरे नव्हता आमच्या तिथे कुठलाच ब्रह्मा बाबांचा. त्यामुळे मला माहिती नाही की, आणि पहिल्यापासून बाबा सांगतात की याला नाही बघायचं, किरण बघायची, त्यामुळे ते डोक्यातच नाही ब्रह्मांचं. पण ते समोर येऊन उभे राहिले, लाईटचं शरीर पूर्ण, ब्रह्मा बाबा, आणि माझ्याकडे बघत होते. 2-3 सेकंद चालले असेल, मला काहीच कळत नव्हतं. माझ्यापासून तेवढे अंतरावर होते बाबा. मला अजून प्रेमच निर्माण नाही झालं तर मला ब्रह्मा बाबा काय करणार. फक्त लाईट दिसत आहे, मला पूर्ण ब्रह्माचा सेट दिसत आहे, आणि माझं बाहेर पण नुसतं बघते, मला काय कळेना. अंतर पण सांगते ब्रह्मा बाबा. तो अर्ध्या सेकंदचा तो संकल्प तिथे ब्रेनमध्ये रीड झाला, ते झालं. तो खेळ संपला तिथे 3 सेकंदात. परत झोपली, मला काही कळलं नाही. ब्रह्मा बाबा या साक्षात्कार काही नाही. सुरू झाली गाडी तशीच, मैत्रिणींच्या बरोबर जायचं. आणि त्या दिवशी ज्या दिवशी उलटी झाली त्या दिवशी साक्षात्कार पण झाला. ते नंतर कळलं 1 वर्षाने ते साक्षात्कार होता की ब्रह्मा होती, तो वरिष्ठ होता. नंतर परत दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, मुलीला गेले आणि माझ्या कानमंत्र दिलेला गुरुनी, आणि सद्गती आणि सद्बुद्धीचं असं लहानपणापासून इच्छा होती की सद्गती आणि सद्बुद्धी काय असते असं. पण त्या मुलीमध्ये माझ्या गुरुमंत्राचा सोहमचा इतका स्पष्ट अर्थ आला, आणि बाबाने असं पछाडलं शब्दातून, काय सांगायचं तुम्हाला, डोळ्यातून धाराच थांबायला. तर काय डोकं असं पत्थर बुद्धी झालंय, परमेश्वर द्यायला आलाय मला, मोठा नाही घ्यायला. 4 महिन्यापासून मी त्याच्याकडे बघायला तयार नाही, तो इतका मला प्रेम करतोय. मग मी उठते अमृतवेळेमध्ये गुरुचीच माळ घेऊन बसत आहे. अजून मी मनुष्यालाच आरवण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्याची सद्गती नाही करू शकत आहे आपण, समजायला तयार नाही. मग त्या मुरलीमध्ये त्या दिवशी मला प्रथम मुरली समजली. त्या मुरलीमध्ये माझ्या गुरुमंत्राचा म्हणजे सोहमचा इतका विस्तारित अर्थ आला की मी तुम्हाला काय सांगू शब्दामध्ये, मी कसं सांगू त्या आईचं प्रेम. आणि मग त्या दिवसापासून मला इतकं वाईट वाटलं, म्हटलं देवा मला माफ कर, मी काय करत होते असं. मग त्याच्यामध्ये प्रेम निर्माण झालं. परत काय व्हायचं, सेंटरला जायच्या आठवड्यातून एकदा मी, 2.5 वर्षाचं बाळ असल्यामुळे वेळ भेटत तसं. तर ते सेंटरमध्ये चर्चा चालते ना पुढच्या प्रोग्रामची, तर सेंटरमध्ये चालायचं, बाबा मिळायला जायचे असे ते प्लॅन करायचे. तर माझं कानावरती पडायचं, आणि मी थोडी जेव्हा यंग असल्यामुळे मला काही सांगत नव्हतं. सिस्टर घाबरूनच होत्या. सिस्टर बघत होते ही जी तयार होईल असं. तर ते कानावर पडायचं की मला माझं मन म्हणायचे बाबा मिळून काय आहे. तर मी पहिल्यांदा सिस्टरांना विचारलं, अशीच मोठे सिनियर एकदम पक्के आमच्या सिस्टर आहेत. ते मला म्हणायचं सुजाता शांती घे, थोडी शांती घे, तुझं बाळ लहान आहे, जेवण आहे, तुम्ही शांती घे, तुम्हाला नंतर सांगतो. तर मला ओरडल्या, म्हणजे बाबा मिळून काय नंतर सांगतो, तू मुलगी आवडली समज असं. अच्छा, परत शांत बसले. परत पुढच्या आठवड्यात कानावरती बाबा मिळायला जायची तयारी त्यांची चालली, काहीतरी ते फॉर्म वगैरे भरायचं, बऱ्याच फॉर्मॅलिटी असतात मग परदेशांना. परत बाबा मिळाले, ते कानावर पडले की परत मला बाबा मिळायला जायचे. अच्छा, त्या सिस्टरना सोडलं, ते बोलत होत्या मला, दुसऱ्यानं पकडलं. त्यांना म्हणलं मला बाबा मिळून काय ते मला यायचं आहे. म्हणलं अगं सुजा, ते बघ त्या सिस्टर 3 वर्षापासून अजून करतायत, त्याच पुढं तुला नेऊ आम्ही बाबा मिळायला. तू शांतपणे पोरगी मोठी होऊ दे, तू चालत राहा, मुलीला येत राहा. अच्छा,
मनाला गप्प बसवलं. परत गुरुवारी गेली मुरलीला अशीच एक दिवस बाळाच्या स्कूलमध्ये जवळच काहीतरी प्रोग्राम होता, मग स्कूल अटेंड करून मुरलीला गेलेली तसं योगायोगाने. तर तिथं परत त्यांनी बाबा मिळायची तयारी सुरू आहे, सिनियर सगळ्या सिस्टर. तर परत मी म्हटलं आता मेन कोऑर्डिनेटर आहेत ना मुख्य, त्यांनाच विचारलं, म्हटलं बाईजी मला बाबा मिळायला यायचंच आहे. तर ते पण असे डोळे मोठे करून बघितलं माझ्याकडे, कारण त्यांना ते फॉर्म द्यावं लागेल माझ्या हातात पूर्ण बाबा मिळायला यायचं म्हटलं की धारणेचा. बाईजी मला बाबा मिळायला यायचंय, माझ्या श्वासाचा भरोसा नाही, आता दुसरे पर्याय नव्हते ना. मग ते मला घेऊन गेले बाबाच्या रूममध्ये, मला शांतपणे बसवलं, म्हणजे सुजाताबाई तुम्ही जवान आहात, दौलतबाईंनी कोर्स केलेला आहे, तुम्ही पहिल्यांदा मुरली व्यवस्थित ऐका आणि बाळ लहान आहे, बाळ मोठं होऊ द्या. मी म्हटलं नाही पाहिजे, मला सांगा बाबा मिळायला मला यायसाठी मला का येत नाही, सिस्टर का ओरडते असं. मग भाईजी म्हणाले तुम्हाला मी फॉर्म देतो, तुम्ही फॉर्म वाचा. भोजनापासून सगळं आलं की पण ते मनामध्ये होतं बाबा मिलन बघायचं. काय बाबा मिलन, कधी ऐकलंच ना असा शब्द बाबा मिलन बाबा मिलन. मग ते फॉर्म आणि आमच्या साहेबांना दाखवलं. त्यांनी माझं ह्याच्यामध्ये आल्यापासून व्यवहार बदलत आणि मला मुलगा म्हणून नव्हता म्हणून मी खूप असं विचित्र झालेलं मेंटल अवस्था. तरी पण माझं मुलगी 2.5 वर्षाची झालेली, पण कोर्समध्ये आल्यापासून राजयोगाची मुलगी वगैरे चालल्यापासून थोडं मन शांत शांत होत चाललं. ते माझा व्यवहार बघत होते. त्यांनी पण लगेच कोर्स केलेला, मोठी मुलगी माझी तिने पण लगेच कोर्स केलेला मम्मीची स्टेबिलिटी बघून शांती बघून. आणि मग यांनी बघितला तो फॉर्म आणि काहीच विचारलं, म्हणजे जातो 2.5 वर्षाचं बाळा मी बघतो तुझा. मग मी तयारीला लागले आणि मग 9 महिन्याचं लागतं कमीत कमी पाळणं सगळ्या गोष्टीची. मला तर 7व्या महिन्यात सिस्टर घेऊन गेल्या, 7व्या महिन्याचं बाळ आहे 7व्या महिन्यात घेऊन गेले. आणि परत तिथे बुद्धी काय आपली भयंकर संस्कार आहेत ना इतक्यात 63 जन्मांचे आपले. परत आता इतके सगळे मठ बघितलेले सगळ्या गुरु महाराजांचे, खूप सगळं देव परमेश्वराला शोधासाठी मी 5 ते 5 गुरु केले असतील असे देवाच्या भेटीमध्ये. बऱ्याच सगळे समर्थ मंडळी वगैरे आहेत ना आपली महाराष्ट्राला, खूप सुंदर परंपरा लागली स्वामींची, महाराजांची, समर्थांची, साईबाबांची अशी अनेक आहेत, गोंधळीकर महाराज वगैरे. तर त्यांच्या चरणी खूप श्रद्धा होती ना माझी. तर ते सगळीकडे जाऊन आलेलं, तर सुंदर सुंदर मठ आहेत ना आपले. अजून आता बाबा मिळायला गेले, सगळं झालं. आता आम्हाला सुंदर ठिकाणी ठेवतात परदेशांना, ज्ञान सरोवरमध्ये तिथे गेली होती. पण तिथे काय एवढा विचार उलटा चालला नाही, परंतु मेन जो गाभा आहे आपला मधुबनचा पांडव वन आपले चारोधाम, तिथे गेल्यावरती गेट पासून सुरुवात. काय एवढं म्हणतात तिथे आल्याशिवाय मुक्ती नाही, ती चालली होते कशी मायापासून ते बघा. उलटे विचार चालू झाले. म्हटलं काय सांगतात की चारोधामला गेल्याशिवाय आपल्याला ब्राह्मणाला मुक्ती नाहीये, धर्तीवरती आपल्यासाठी तीर्थस्थान आणि मुक्तीची अवस्था पाहिजे असेल तर आपल्यासाठी चारोधाम तेच आहे, पांडवभवनच आहे असं म्हणतात ना. दुनियेसाठी ते या प्रयाग ते सगळे, आपल्यासाठी चारोधाम इथे हेच आहे पांडवभवन असं. मी गेट पासूनच विचार उलटे काय नाहीये, एकदम सिंपल आहे, काय असं काय भगवान तिथे कसं काय येतो असं करत बाबांच्या रूममध्ये गेले. तिथं पण काय उलटे विचार, म्हणजे काय असे सफेद पडदे, एक बाबा बसलाय काय, काहीच नाही इथे असं. बाबांच्या रूममध्ये गेले तर बाबा बघतायत तिचा कसा खेळ चाललाय, ते इतकं नटखट आहे बाळ, काय करावं त्याचं नाही की नाही. मग परत बाबांच्या रूममध्ये गेले, शांतीस्थानमध्ये गेले, बाबांच्या कुटियामध्ये गेले, विचार उलटेच चालले. किती सुंदर आहेत आमचे सगळे स्वामींचे मठ वगैरे, तर काहीच नाही असं. आता जाता बाबा बघतायत गपचूप आता गेले हिस्ट्री हॉल, लास्टला पॉईंट आमचा हिस्ट्री हॉलमध्ये गेले, ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघितले, अजूनच उलटे विचार चालला लागले. म्हणले यांच्याकडे एवढा पण पैसा नाही का, त्यांनी असते ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेत आता. तर शेवटी दृष्टी गेली पांडवभवन म्हणजे जो बाबांचा उभा फोटो आहे तिथं दृष्टी गेल्यानंतर बाबा म्हणतात मी तुला भेटायला आलेलो ना. आणि मग त्यावेळेला तो 4 महिन्यापूर्वीचा अमृतवेलेमध्ये ब्रह्माचा साक्षात्कार झालेला तो तिथे चार्ज झाला पांडवभवनमध्ये गेल्यानंतर. आणि त्या फोटोनी मला सांगितलं मी तुला भेटायला आलेलो ना. तेव्हा मग काय सांगतो तुम्हाला, जे बसले त्या हॉलमध्ये 2 तास उठलेच नाही. 63 जन्माची माफी जशी मागितली त्याला डोळ्याचे अश्रू थांबायला तयार नाही. 4 महिन्यापूर्वीपर्यंत सोमचा जप करत बसली गुरुमंत्राचाच, तिथे पण त्याचा अपमान केला.
अजून पांडव भवनमध्ये पोहोचवले त्यांनी, किती त्याचं प्रेम, तिथे पण उलटे उलटे विचार. आणि परत हिस्ट्री हॉलमध्ये गेल्यानंतर ते बाप मला सांगतोय, बाळा मी तुला भेटायला आलेलो ना, तोपर्यंत मी कधीही उभा फोटो ब्रह्मा माचा बघितलाच नव्हता ब्रह्माईचा. आणि मग त्यावेळेला ती स्मृती जागृत झाली की हा बाबा मला भेटलेला अमृतवेळीमध्ये. आणि मग एवढं मला वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं. तेव्हा तिथं संकल्प केला, आता जो प्रभू प्रसाद मिळाला आहे तो मला सगळ्यांना वाटायचंच आहे. आणि मग तिथून जे मनामध्ये गाठ बांधली की काही असू दे, मला बोलायला येत असू दे तर नसू दे, मी आता हे जे मी शिकलं ते मला इतरांना द्यायचे. तर संकल्प मी मधून आले. बाबा मिलन झालं प्रथम, आल्यानंतर सुरू हळूहळू जिथं जायचं सांगायचं की सुखाचा मार्ग आपल्याला मला सापडलेला आहे असं. नंतर हळूहळू सांगायला सुरुवात केली. मग आपली पाठशाळेला मला परमिशन मिळाली 1 वर्षानंतर दिली डॉक्टर निर्मलांच्याकडून. आणि मग हळूहळू कारभार असा चालत मग त्या दिवशी आपला भूकंप झाला. ते आपण गेल्या वर्षी बनवले मधुबन. माझ्या घरातच क्लास चालायचा, तिथे मला जागा कमी पडायला लागली. माझं घर आहे 3 बेडरूमचं, त्याच्यामध्ये 1 बेडरूम मी पूर्ण बाबांचं परमधाम आणि बाबांची शिवलिंगाचं व्यवस्थित तो रूम बाबांसाठीच देऊन टाकलेला. त्याच्यामध्ये येतात विद्यार्थी, तर ती जागा आपल्याला कमी पडायला लागली. म्हणूनसाठी बाबांच्याच प्रेरणेने मी मधुबनच त्याचं नाव ठेवलेलं आम्ही. मला ते बाबांचा हिस्ट्रीचा उभा फोटो बनवायचा होता, म्हणूनसाठी मग दुसरा रूम घेऊन तिथे आपण मधुबन बनवले. मग बाहेर व्यवस्थित जसं पांडव भवनमध्ये एका बाजूला पिंपळाचा गोळा आणि एका बाजूला कल्पवृक्ष आहे आणि मध्ये उभे बाबा, तसं आपण तिथे बनवले. आणि भूकंपच्या अगोदर 2 दिवस बाहेरच मुरली चालते ना, आपण बाबांच्या रूममध्ये फक्त आठवणीला बसतो. पण 2 दिवसापूर्वीपासून मला असा संकल्प आला की माझ्या तिथल्या बाबांच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर की आपण बाबांच्या रूममध्ये मुरली चालेल थोडंसं असं वातावरण गरम होत आहे म्हणून. तर बाबांच्या रूममध्ये मुरली चालवायला सुरुवात केलेली. आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते सगळं हल्लं आणि मुरली आपली बाबांच्या रूममध्ये होती आणि बाहेर सगळं प्लास्टर प्रचंड रूममध्ये पडलं. ते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. मधुबन न्यूजमध्ये पण आहे आणि आमचा पण चॅनल आहे बाबांचा, ब्रह्मकुमारी बँकॉक थायलंड. त्याच्यावरती ती मुरली चालली होती हे स्टँड. आणि इतकं हालत होतं जशी वृक्षाची पानं हलतात तसं. परंतु ना माझं वायफाय गेलं ना माझा फोन खाली पडला. आम्ही आपलं झुले घेत होतो. जसं भूकंप आला तसं मला माहिती नव्हतं भूकंप काय असतो, मला अनुभव नव्हता लहानपणापासून भूकंप काय असतो. परंतु जेव्हा दरवाजे धडाधडा वाजायला लागले तेव्हा अंतर्मनाने सांगितलं की हा भूकंप आहे. मग समोरच्या बसलेल्या बाबांच्या मुलांना मी सांगितलं शिवबाबांना याद करा हा भूकंप आहे. आणि मला कसं वाटलं, माझी बिल्डिंग नदीच्या किनारे आहे, तर मला वाटलं की पाण्याच्या जवळ बिल्डिंग लवकर भूकंप येतो असं मी आवाज केलं. तर मला वाटलं आमचीच बिल्डिंग हालते वाटतं. मला कल्पना नाही की पूर्ण बँकॉक हालते इथे. आणि नंतर मग अलाराम सुरू झाला आणि इतकी भयंकर अवस्था लोकांची, कोणी शॅम्पूमध्येच पळालं बाथरूममध्ये. जीव सगळ्यांना प्रिय आहे. बिल्डिंग अशी झाडाच्या पानासारखी हालत आहे. 37 माळ्याची बिल्डिंग, हजारो लोक आहेत तिथे त्या बिल्डिंगमध्ये. कोणी ते बिना चपल्यांचंच पळालं आणि कोणी ते नाईटीवरतीच पळाले. कोणी तर आंघोळ करत असताना डोक्यावर शॅम्पू तसेच पळाले. जीवा असा नोटीस घेऊन मनुष्य असे पळत होते. अलाराम वगैरे सुरू होता. परंतु मला काय झालेलं, मी अमृत वेळेमध्ये उठलेले. याच्यामध्ये बघा आपल्या ह्याच्यामध्ये मौनचं खूप महत्त्व मला तिथे अनुभव आला. मौनमध्ये आपली खूप शक्ती वाढते. शुद्ध भोजन, मौन आणि कृती वृत्ती दृष्टी मनसा वाचा कर्मणामध्ये बाबा सांगतात त्याप्रमाणे मनुष्याला बघूच नका. प्रत्येक भ्रुकुटीवरती चमकता आत्मा तारा माझा आत्माभाई आहे हेच बघा. तो अभ्यासमाने कामाला आला. त्या दिवशी अमृत वेळेला उठले. जागी झाल्यानंतर 4 वाजतापासूनच धरतीच्या खाली हालचाल चालू असते. तर जसं प्राण्यांना समजतं ना, प्राणी आवाज बदलतात ना, त्याप्रमाणे माझ्या शरीरामध्ये काहीतरी होतं पण मला कळलं नाही. आणि काय झालं त्या दिवशी खूप सुंदर अनुभव तो. 4 वाजल्यापासून जागी झाली, म्हणजे 4 वाजण्याच्या अगोदर 15-20 मिनिटं ते विधी आपले स्नान वगैरे. तर माझ्या शरीरामध्ये भयंकर वेदना होत होत्या. वेदना इथून येत होत्या आणि मागं पसरत होत्या. हृदयातून यायच्या आणि मागं पसरायच्या आणि डोक्याकडे जायच्या अशा मागं. तर मला काय समजेना, मी बाबांशी बोलले. तसं स्नान वगैरे केलं, अमृतवेळा केली. आणि नंतर मला असं जाणवायला लागलं की आज आपला ब्रह्मा बाबांच्या जवळ जायचा दिवस आहे. आणि त्या दिवशी काय झालेलं, घरामध्ये कोणी नव्हतं. पोरगी
6 वाजता स्कूलला निघून गेली, मोठी ऑस्ट्रेलियाला आहे आणि साहेब तिकडे आलेले भारतात, त्याच्यामुळे कोणाशी बोलणं नाही झालं, मौनमध्येच आहे, घरात कोणी नाही त्यामुळे बोलणं पण नाही झालं. पण ते तसं दुखते ते कुणा सांगितलं पण नाही अमृतवेळेपासून. आता ते दुखते म्हणून सगळं स्नान वगैरे झालं, अमृतवेळा झाली, एक्सरसाइज झाला, तरी पण मग म्हणलं आता आरामच करावा, कारण आपल्याला दर्द खूप आहे शरीरामध्ये. मग टाईम झाला, मग उठले आणि बाबांना भोग लावूनच मी नाश्ता करते नेहमी. तर ते भोग लावायला बाबांच्या फोटोसमोर गेले, शिवलिंगाचा फोटो आहे, ब्रह्माबाबांचे दुसरे फोटो बनवले, कारण शिवरात्री होते ना आणि तिथं शिवलिंग ठेवल्यावर थोडं श्रद्धेने लोक येतात शिवलिंगाच्याकडे बघून. नुसतं लाईटने ठेवले आपण, शिवलिंग ठेवले खाली आणि त्याच्यातून ती लाईट. तर त्या फोटोसमोर गेले भोग लावण्यासाठी, तेव्हा त्या फोटोतून असा संकल्प मला येतो नाही की येशील माझ्याकडे. म्हणलं माझा संकल्प होता की बाबा मला ह्याच शरीरामध्ये संपन्न आणि संपूर्ण व्हायचे आहे, मला दुसऱ्या कलियुगी गर्भामध्ये नाही जायचं आता, असा संकल्प आहे मला. जेव्हा पांडवभवनमध्ये बाबा माझ्याशी बोलल्यापासून की मला या शरीरामध्ये संपन्न व्हायचे, मला दुसऱ्या अशुद्ध तमप्रधान गर्भामध्ये जायचं नाही. त्याच्यामुळे मला ते संकल्प बाबा माझे बदलत आहेत भोगच्या वेळेला. बाबा म्हणतात येशील, जाशील, आज येशील माझ्याकडे. तर मी विचार केला हां बाबा येते. बाबा म्हणतात छोट्या गर्भामध्ये जाशील, बेबी बनशील. हां मी म्हटलं बनते. आणि त्याच्याबरोबर कंटिन्यू संकल्प आला की छोट्या गर्भामध्ये जायचं आहे तुला, त्या घरातली लोक सगळी तयार आहेत, सगळे सुकर्म करून फक्त तू गेल्यानंतर ते सेंटरला येतील, मोठा परिवार, असा संकल्प येतो. मी म्हणले तर किती उत्तम, इथं पण सेवाच करत आहे, सेवा माझा प्राण आहे, इथं पण मी सेवाच करत आहे, तिथे पण सेवाच पाठवतात, मी जाणार. मग मी खुश, आता माझ्या दर्गात दुखते त्याला लक्ष नाहीये, एकदम खुश. बाबांना भोग लावला, पण आतून संकल्प करते बाबा मला नाही खायचं, तिथंच असू द्या, मी आल्यावर खाते. मी बाबांना सांगते आता नाश्ता इथंच असू द्या, मी आल्यावर खाते. पण परत बाबांना सांगत आहे मी आता मला मृत्यूची भीती वगैरे वाटत नाहीये, शरीरावरती काय स्ट्रोक वगैरे नाही, ते संकल्प मत झालेलं आहे की मला या शरीरात संपन्न व्हायचे. गेले मुलीला थोडं 10:30 जाते, त्या दिवशी 10लाच गेले. बाबांना सांगितलं बाबांच्या जवळ भूक ठेवलं तिथं, चलो बाबांना म्हटलं मी आल्यावर खाते, नाश्ता करते. मग गेले आणि बाबांच्या आठवणीमध्ये बसले. आणि मी बाबांना काय सांगते माहिती का, तिथे संकल्प तिथं स्टॉप होऊन जातात, ते कंटिन्यू त्यांना नाही होत आपल्याकडे. मी बाबांना सांगते बाबा मला बाहेर जायचे आज, मी आज 30 मिनिटं अभ्यास करणार आहे. माझी मुलगी जास्त विश्लेषणमध्ये चालते, कारण एक शब्द समजून सांगायला लागतो. कारण कसं होतं 1 वर्षाचं बाळ आणि परत 1 महिन्याचं बाळ असतं, तर 1 वर्षाच्या मुलाला भरपूर कळलेलं असतं, परत ते 1 महिन्याच्या बाळाचं मी नुकसान कसं करू, म्हणूनसाठी मला प्रत्येक शब्दाचा विस्तार करत करत माझी मुलगी कंटिन्यू 1 तास तरी चालतेच. तर तसं रोज असतं. तर मी बाबांना सांगते बाबा मी आज 30 मिनिटं अभ्यास करणाऱ्या मुलीचं मला बाहेर जायचं. ते संकल्प करून बसले खुर्चीवर. झालं 1 तास झाला, 2 तास झाला, 2 तास होऊन 20-25 मिनिटं झाली. 10:30 वाजता सुरू झालेली मुली आता 12 वाजले. आता मी थकले बोलून. आता 12 वाजताचा आला ते ट्रॅफिक कंट्रोल झालं. मी बाबांना सांगितलं बाबा मी थकले आता बोलून. काय झालं, कसं काय मुली लांब झाली बघा, त्या बापाला अतिशय माहीत असतं आपलं, फक्त आपण बाबांच्या श्रीमतवरती चालणं काळाची गरज आहे. तिथे माझे यूट्यूबवरती चालू असतं, काही येत नाही माता, त्यांना घरी ऐकायचं असतं. आणि ते काय होतं, नुसतं व्हिडिओ बनवला तर त्यांची फोनची मेमरी भरते आणि यूट्यूब लिंक कितीही पाठवा ते मेमरीला काय असर करत नाही. त्या भावनेने ते यूट्यूब माझं सुरू केलं मी लाईव्ह. मग ते रेकॉर्डिंग सुरू होतं आणि तिथं काय झालं, तिथे 2 कोणतरी आत्म्या आल्या ऑनलाईनमध्ये आणि माझा संकल्प चालू ओके आणि हां ठीक आहे. आणि आता आपलं संपत आलेलं आहे आणि मग तिथे 2 आत्मे आलेले ऑनलाईनमध्ये. तर माझा संकल्प चालला की यांना आपण विस्तारमध्ये थोडा राजवास करूया. मग मुरलीचे एका शब्दाचे विस्तार करत होते आणि शेवटी मुरली चालली होती, ट्रॅफिक कंट्रोल केलं. बाबांनी सांगितलं मी आता वरती बसते, तुम्ही येऊन बसा आता इथे, मी थकले. मग मी बघत आहे माणसा पटलावरती, बाबा इथे बसले, मी परिष्ठाच्या रूपाने इथे देवताचं रूप माझं बसवलं माणसामध्ये. आणि लास्टचं महावाक्य होतं त्या मुलीमध्ये की आधी तक आतापर्यंत सन शोज फादर, आता तुम्हाला फादर शोज सन केला आतापर्यंत, आता सन शोज फादर करायचं. ते महावाक्य बोलले आणि घर हालायला लागले की पुढचं सगळं आहे ते तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. मी तिथं बोललेली पण आहे, बसले बाबांच्या ॲपमध्ये, पण बोलल्यामुळे तोंड सुकलेली इतक्यावर. त्यामुळे ध्यानामध्ये असताना सुद्धा मी ओले करत होते आणि ते करत मी
मी चिंतनामध्ये गेले आणि बाबांना सांगितलं, बाबा त्या बिल्डिंगमध्ये अजून खूप आत्म्यांना संदेश देणं बाकी आहे, मला घेऊन जा, पण या बिल्डिंगमधली एक पण आत्मा नाही गेली पाहिजे. असं करत करत पहिल्या मिनिटाला डोळे 4 मिनिटं 4.5 मिनिटं तो चाललाय भूकंप. त्याच्यामध्ये मी पहिल्याच वेळेला डोळे बंद करून बसले, परत डोळे उघडले, परत पूर्ण बिल्डिंगला दृष्टी दिली. परत मी बाबांना सांगितलं की बाबा मला घ्या, पण कुणाला इथून घेऊन जाऊ नका, संदेश मिळणं बाकी आहे सगळ्यांना. तर करत लास्टच्या मिनिटाला परत बाबांच्या पाशी गेले. आता वाटत होतं की आपल्याला या शरीरातून निघायचे आहे. बाबांच्या पाशी गेले तर बाबांनी संतोष दिला की मला काही नाही होणार आहे. मग लास्टच्या मिनिटाला माझ्या तोंडावरती हसू आहे, त्या भूकंपाने मला दिसेल. तर मुख्य सार होता हे सगळं का घडलं, मुरली, शुद्ध भोजन, सत्संग आणि दिव्य गुणाची धारणा, त्याच्यामध्येच हे सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. बाबा अमृत वेळा सोडू नका. आपल्यासाठी स्पेशल टाइम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. काही झालं तरी अमृत वेळा सोडू नका. कधी आजारी असलं तर सुटले तरी बाबांना सॉरी बोलू. ओम शांती. बहुत बहुत धन्यवाद. कोई बात नहीं, धन्यवाद. जरा एक आपल्या